या व्हिडिओमध्ये आज आपण अगदी कमीत कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यात मऊ, जाळीदार आणि चविष्ट नाचणीच्या पिठाची आंबोळी कशी बनवायची ते पाहणार आहोत। सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी किंवा मग संध्याकाळचा हलका खाऊ म्हणून ही रेसिपी तुम्ही तयार करून घेऊ शकता। चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया। प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। इथे मी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे। 1 वाटी इथे नाचणीचं पीठ घ्यायचं आहे। वाटी तुम्ही लहान मोठी कुठलीही इथे वापरू शकता। मिक्सरच्या भांड्यातच आपण हे पीठ तयार करणार आहोत। त्याच वाटीने आपण इथे अर्धी वाटी रवा घेतलेला आहे। रवा जाड किंवा बारीक कुठलाही चालेल। इथे मी जाड रवा घेतलेला आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी दही घेतलेला आहे। दही थोडंसं आंबट असेल तर आंबोळी चांगली तयार होते। आता याच वाटीने आपण पाणी देखील घेणार आहोत। तर 1 वाटी पाणी मी सध्या घेतलेलं आहे। त्यातलं अर्ध पाणी आपण इकडे वापरूया। अर्ध पाणी ठेवून देऊ आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ। पाणी इथे आपण लागेल तसंच वापरणार आहोत। हे मिश्रण तुम्ही हाताने पण फेटून घेऊ शकता, पण हाताने फेटण्यापेक्षा मिक्सरला पटकन 5 मिनिटात तयार होतं। त्यामुळे मिक्सरला असं करून घ्यायचं म्हणजे आपल्याला कमी मेहनत पडेल। आता राहिलेलं पाणी देखील मी इथे वापरलेलं आहे, म्हणजे संपूर्ण 1 वाटी पाणी आपण इथे वापरलेलं आहे। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते आणि मिक्सरला स्मूथ असं आपण बॅटर तयार करून घेऊया। इथे स्मूथ असं बॅटर मी तयार करून घेतलेलं आहे, मी पाहू शकता। आता एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया। अशा पद्धतीचं हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। बॅटरची कन्सिस्टन्सी आपण चेक करून पाहूया। तर इथे बघा थोडंसं घट्ट वाटते हे पीठ मला, त्यामुळे 1 चमचा पाणी मी ह्यामध्ये घातलेलं आहे आणि सर्व पीठ काढून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामधून। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं ह्याला फेटून घेऊया आपण। फेटून घेतल्यानंतर 5 ते 7 मिनिटं आपण ह्याला झाकून ठेवूया आणि तोपर्यंत इथे आपण एक चटणी तयार करून घेऊया। 1 वाटी ओला नारळ घेतलेला आहे मी। यामध्येच आता आपण डाळे घेणार आहोत। तर डाळे मी 2 टेबलस्पून इतके डाळे घेतलेले आहेत। 3 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, पण त्या मोठ्या आहेत त्यामुळे मी चिरून घेतलेल्या आहेत। 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। चवीनुसार ह्यामध्ये मीठ घालायचं आहे। 1 चमचा इथे साखर घेतलेली आहे मी। अर्ध्या लिंबूचा रस आपण इथे घालणार आहोत। लिंबूऐवजी तुम्ही दहीचा वापर करू शकता किंवा मग चिंच वापरू शकता। यामध्येच आता आपण थोडंसं पाणी घालूया। आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आणि मिक्सरला आपण ह्याला बारीक करून घेऊया। मस्त चटपटीत अशी चटणी तयार होते। इथेही आपण चटणी तयार करून घेतलेली आहे। आता याला फोडणी नाही दिली तरीसुद्धा चालू शकतं। मस्त अशी ही चटणी तयार झालेली आहे। जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही अशी ही चटणी आपण तयार करून घेतली। 1 चमचा तेल गरम करून घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडीशी मोहरी घालायची, थोडंसं जिरं घालायचं आहे चिमूटभर। यानंतर यामध्ये कढीपत्त्याची पानं घालायची 5-7 आणि थोडासा हिंग घालायचा आहे। मस्त अशी फोडणी तयार करून घ्यायची आणि ही फोडणी आपण चटणीवर घालणार आहोत। यामुळे चटणी मस्त अशी खमंग तयार होईल। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मस्त अशी ही खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे। आंबोळीसोबत तुम्ही खाऊ शकता। चटणी झाली, आता आपण बॅटरकडे वळूया। 5 ते 7 मिनिटं इथे झालेली आहेत। तर इथे हे बॅटर बघा मस्त असं घट्ट तयार झालेलं आहे। आंबोळीचं बॅटर जास्त पातळ असता कामा नये। यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि इथे 1 चिमूटभर इतकं बेकिंग सोडा मी घातलेला आहे। अगदी चिमूटभर इतकाच बेकिंग सोडा घालायचा आहे। त्यावर थोडंसं पाणी घालायचं 1 चमचा आणि हे सगळं व्यवस्थित मस्त असं फेटून घ्यायचं आहे। सगळं एकजीव करायचं व्यवस्थित आणि हे बॅटर आपलं आता तयार झालेलं आहे। आता आपण आंबोळी करायला सुरुवात करूया। तवा मस्त असं कडक गरम करून घ्यायचा आहे आणि गरम झाल्यानंतर 1 पळी बॅटर आपण तव्याच्या मध्ये सोडायचं आहे। तवा चांगला गरम झालेला पाहिजे। हलकंसं ह्याला आपण पसरवून घ्यायचं आहे, अगदी हलकंसं पसरवून घ्यायचं आहे। गॅसची आच थोडीशी मोठीच ठेवायची आहे, जास्त बारीक करायची नाही, नाहीतर मग ह्याला जाळी पडणार नाही। ह्याच्यावर आपण झाकण ठेवू म्हणजे मग वरची बाजू पण व्यवस्थित शिजली जाईल।
एखाद मिनिट आपण ह्याच्यावर झाकण ठेवून वरची बाजू पण शेकून घेतलेली आहे. आंबोळी तुम्ही पाहू शकता मस्त अशी जाळीदार तयार झालेली आहे. वरून मी थोडंसं साजूक तूप घातलेलं आहे, त्यामुळे आंबोळी खूपच चविष्ट लागते. आता मस्त ही शेकून घेतलेली आहे आणि ह्याला आपण बाहेर काढूया. बघा किती मस्त जाळी पडलेली आहे. अगदी 10 ते 15 मिनिटात तुम्ही हा नाश्ता तयार करून घेऊ शकता. झटपट बनणारी ही आंबोळी आहे. झटपट 10 मिनिटांमध्ये नाश्ता बनवायचा असेल तर ही रेसिपी उत्तम पर्याय आहे. इथे आपण दुसरी आंबोळी देखील तयार करून घेतलेली आहे. जाळी बघा त्याला किती सुंदर पडते आहे. 1 मिनिटभर आपण ह्याच्यावर झाकण ठेवून ह्याला शिजवून घ्यायचं. ह्याला उलट करायचं नाही आहे. आंबोळी कधीही उलट करत नाही, ती अशीच झाकण ठेवून शिजवून घेतली जाते. आणि बघा मस्त अशा ह्या आंबोळ्या तयार होतात. अगदी 10 मिनिटात तुम्ही सकाळचा नाश्ता किंवा डब्बा तयार करून घेऊ शकता. शिवाय नाचणीमध्ये कॅल्शियम जास्त असतं. लहान मुलांसाठी किंवा मोठ्या माणसांसाठी देखील नाचणीचं सेवन करणं खूप गरजेचं आहे. तर इथे आपली ही आंबोळी तयार झालेली आहे. चटणीसुद्धा आपण मस्त अशी तयार करून घेतली. आंबोळी बघा किती सॉफ्ट तयार झालेली आहे. बरं, घरात ओला नारळ नसेल आणि चटणी करायला वेळ पण नसेल तर चहासोबतही तुम्ही खाऊ शकता. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.